गृह मंत्रालयाची एक महत्त्वाची बैठक सुरू आहे, मात्र दिल्ली पोलिसांनी अद्याप काही माहिती दिली नाही। जर पाहिलं तर दिल्लीमध्ये एवढा भीषण स्फोट झाल्यानंतर पोलिसांनी या घटनेची प्राथमिक माहिती माध्यमांसमोर येऊन देणं अपेक्षित होतं, मात्र पोलीस माध्यम प्रतिनिधींच्या सगळ्या प्रश्नांना बगल देताना आणि तिथून पळ काढताना पाहायला मिळतात। तर दुसरीकडे या सगळ्या संदर्भात आता गृह मंत्रालयात अमित शहांच्या उपस्थितीमध्ये एक महत्त्वाची हाय अलर्टवर सगळ्या पोलीस यंत्रणा ठेवण्यासाठी एक महत्त्वाची बैठक सुरू आहे। हा स्फोट नेमका कसा झाला, त्याच्या पाठीमागे पाकिस्तान कनेक्शन आहे का, बिहार निवडणुकीच्या पूर्वी हा स्फोट झाल्यानं याचे वेगवेगळे अँगल सुरक्षा यंत्रणांकडून जाणून घेण्यासाठी अमित शहांच्या उपस्थितीमध्ये गृह मंत्रालयाच्या अंतर्गत एक महत्त्वाची बैठक सुरू झाली आहे। दिल्लीच्या संसदेतील केंद्रीय गृह मंत्रालय आहे, या ठिकाणी ही बैठक सुरू आहे। परत आपण बघतोय की फरीदाबादमध्ये 350 किलो RDX ATSनं जप्त केलं होतं, ताब्यात घेतलं होतं एका संशयिताला देखील, आणि फरीदाबाद पासून दिल्ली हार्डली 1 तासावर आहे। त्यामुळे ह्याचं फरीदाबादचं काही कनेक्शन या स्फोटाशी जोडलं जातंय का, काही धागेदोरे जुळत आहेत का? नक्कीच हा सुद्धा अँगल या सगळ्या चौकशीमध्ये आता महत्वाचा आहे। फरीदाबादमध्ये 350 किलो जे अमोनियम नायट्रेट आणि RDX शी संबंधित ज्या काही स्फोटकं जप्त करण्यात आली होती, NIA ने ही स्फोटकं जप्त केली होती। त्याबरोबरच महाराष्ट्रामध्ये सुद्धा ISISने काही छापे मारले होते, त्यामध्ये सुद्धा काही जणांना अटक करण्यात आली आणि त्यानंतर हा स्फोट झालेला आहे। त्यामुळे या स्फोटाचे वेगवेगळे अँगल तपासले जात आहेत। या स्फोटामागे ISIS सारखी संघटना आहे का, जैश ए मोहम्मद सारखी संघटना आहे का, या स्फोटामागे पाकिस्तानचा हात आहे का, अशा वेगवेगळ्या प्रकारचे जे काही कनेक्शन आहेत आता ते पोलिसांकडून तपासले जात आहेत। मात्र या स्फोटामध्ये 8 जणांचा मृत्यू झाल्याची आणि 24 जण जखमी झाल्याची माहिती सध्या प्राथमिक जी माहिती आहे ती समोर येताना आपल्याला पाहायला मिळते। बरं, आता दिल्ली पोलीस काय अधिकृत माहिती देतात ते बघणं महत्त्वाचं आहे। मात्र उद्या बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यातलं मतदान होतंय आणि बिहार पण काय दिल्लीपासून जवळच आहे, फार लांब नाही। मात्र कुठेतरी कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा हा प्रयत्न असू शकतो का? नक्कीच जे काही आंतरराष्ट्रीय जे काही इलेमेंट आहेत त्यांच्याकडून भारतातली जी कायदा सुव्यवस्था आहे ती अस्थिर करण्यासाठी अशा प्रकारचा जो घातपाताचा कट रचला जाऊ शकतो आणि अशा पद्धतीचा स्फोट घडवला जाऊ शकतो, अशा पद्धतीची माहिती गेल्या काही दिवसांपासून समोर येत होती। मात्र ऐन निवडणुकीच्या काळातच देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये अशा प्रकारचा भीषण स्फोट होतो। यामागे आंतरराष्ट्रीय कट आहे का, पाकिस्तानचं कनेक्शन आहे का, याचा सुद्धा याची सुद्धा चौकशी केली जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळते।